नमस्कार. मी डॉक्टर सुहास खैरे. मी पुण्यातील नोबल हॉस्पिटल हडपसर येथे एंडोक्राइनॉलॉजिस्ट, हार्मोन स्पेशलिस्ट अँड डायबिटीज सुपर स्पेशलिस्ट म्हणून सध्या कार्यरत आहे. आज आपण थायरॉइडचा दुसरा आजार, की जे आपल्या सिरीजमध्ये आपण थायरॉइड डिसऑर्डर बद्दल माहिती पाहतोय, त्यातील हायपरथायरॉइडिझम बद्दल माहिती जाणून घेऊया. सो जसं आपण पाहिलं की हायपोथायरॉइडिझममध्ये मेटाबॉलिझम हे कमी झालेलं असतं, त्याच्या कम्प्लिटली अपोजिट हायपरथायरॉइडिझममध्ये मेटाबॉलिझम हे खूप वाढलेलं असतं. त्यामुळं अशा पेशंटची लक्षणं ही अगेन मी जसं सांगितले अपोजिट असतात एकदम. त्या पेशंट्सला बऱ्याच वेळा पाल्पिटेशन होतं, त्यांच्या हातांना ट्रेमर्स येतात, त्यांना अनइझी वाटतं, झोप कमी होणं, अचानक खूप सारा वजन लॉस होणं, अशा प्रकारचे लक्षणं त्यांना आढळून येतात. आणि बरेच दिवस असे पेशंट बऱ्याच डॉक्टरांकडे फिरतात, पण बऱ्याच वेळा ते डायग्नोज होत नाहीत आणि त्यानंतर ते आपल्याकडे प्रेझेंट होतात. तर असे कुठलेही सिम्पटम असतील तर तुम्ही डेफिनेटली एंडोक्राइनॉलॉजिस्टला आम्हाला भेटायला हवं. आणि आपण ही पेशंट्सला डायग्नोसिस करण्यासाठी एक महत्त्वाची टेस्ट अगेन आपण सिमिलर T3 T4 TSH नावाची टेस्ट करतो. याच्यामध्ये युजली हे TSH व्हॅल्यू जी असते ती कमी झालेली असते आणि T3 T4 व्हॅल्यूज ह्या वाढलेल्या असतात. आणि त्यानंतर आपण हे पेशंट डायग्नोज करतो. कधी कधी आपल्याला थायरॉइड अपटेक स्कॅन नावाचा स्कॅन सुद्धा करायला लागू शकतो अशा पेशंटचा. याच्या ट्रीटमेंटमध्ये युजली दोन प्रकारचे ट्रीटमेंट असतात. आपण यांना अँटी थायरॉइड मेडिकेशन देऊ शकतो किंवा एक रेडिओ आयोडीन थेरपी नावाची ट्रीटमेंट पण करू शकतो. तो डिसिजन नक्कीच आपले फिजिशियन घेतात. आम्ही तो घेतो कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची आहे. आणि हा डिसीज जरी थोडासा किचकट असला आणि ट्रीटमेंटसाठी अवघड असला, पण हा चांगल्या प्रकारे कंट्रोल येतो जेव्हा आपण त्याला व्यवस्थित फॉलोअप्स ठेवतो. तर तुम्हाला ह्या हायपरथायरॉइडिझम आजाराबद्दल कुठलेही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तुम्ही नक्कीच आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि नोबल हॉस्पिटल एंडोक्राइनॉलॉजी डिपार्टमेंट ऑलवेज हॅपी टू सर्व यू बेटर. थँक यू व्हेरी मच.